हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं म्हणून आता आपण सर्वजण चर्चा करू शकतोय। दादा प्लास्टिक बॉटलवरनं, दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते। का आले होते? अजित दादांचा जो ऍक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता? पूर्ण असा विमानाचा आवाज वेगळाच येत होता। विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते, वैमानिक अनुभवी होते। अपघात विजिबिलिटी इश्यूमुळे झाल्याची शक्यता आहे। प्रत्येक व्यक्तीला जो प्रश्न पडलेला आहे की अजित दादांचा जो ऍक्सिडेंट होता तो एक अपघात होता का घात होता? हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे। काल मुंबईकडे येत असताना पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा माझी गाडी स्लो झाली, सिग्नल लागलं होतं, तेव्हा माझ्या लेफ्ट साईडला एका रिक्षा चालकाने त्याची रिक्षा थांबवली, खाली उतरला आणि माझी काच वर होती त्यामुळे काचेवर त्याने आवाज केला। काच खाली घेतल्यानंतर त्याने सांगितलं, अहो 9 तारखेला तुम्ही संध्याकाळी अजितदादांबद्दल काहीतरी सांगणार होता ऍक्सिडेंटबद्दल, त्याचं काय झालं? मी त्यांना सांगितलं काल नाही, म्हणजे 9 तारखेला नाही तर 10 तारखेला मी या बाबतीत मला काय वाटतं हे तिथं सांगणार आहे। या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांपर्यंत मी आता पोहोचतोय। काही लोकांनी भावनिक होऊन काही व्हिडिओ टाकलेत। ते व्हिडिओ कसे आहे की दादा परत येतील। 6 जण विमानामध्ये होते, 6वे व्यक्ती दादा होते। जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच। दादा आज येतील, उद्या येतील। मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल। पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर 6 दिवस दररोज जेव्हा मी उठत होतो तेव्हा मला असं वाटत होतं काहीतरी घाणेरडं स्वप्न मी तिथं बघितलेलं आहे की दादांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते फक्त स्वप्नच होतं आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं कुठेतरी मला तिथं वाटत होतं। कधीपर्यंत? जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधी पण त्यांचा जो वेळ असतो ते 15 मिनिटं पुढे ठेवायचे। 9 वाजले त्या घड्याळात वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं तिथं मी बघितलं आणि जे कोणी तिथं बघत होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होतं, कोणी निशब्द झाले होते, कोणाला काहीच बोलता येत नव्हतं। त्यामुळे मला सर्व लोकांना एवढंच सांगायचं आहे की जी घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे आणि आज दादा आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत। ते हे एक प्रेझेंटेशन इथं मी तुमच्या सर्वांसाठी केलेलं आहे। या प्रेझेंटेशनमध्ये मी स्वतः, माझी टीम, मित्र, ज्यांच्या कोणाकडे पर्यंत मी पोचू शकलो त्यांच्याकडनं जी माहिती आम्हाला मिळाली ती माहिती या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। काही लोक म्हणतील ही कुठून आणली, कशी आणली? ही आम्ही आणली आहे। अजितदादांच्या प्रेमापोटी ही माहिती आम्ही गोळा केलेली आहे। मी सरकारमध्ये नाही, आम्ही सरकारमध्ये नसलो तरी जे काही जमलं, कारण का शेवटी दादा असतील, साहेब असतील, आम्हा सर्वांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रयत्न करत राहावा आणि तो प्रयत्न या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हाच केलेला आहे की खरं काय घडलं याची माहिती लोकांना पाहिजे, आम्हाला माहिती पाहिजे, म्हणून हा प्रामाणिक असा प्रयत्न तिथं केलेला आहे। माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जर एवढं जमत असेल तर मला असं वाटतं की जर सगळ्या रिसर्च एजन्सी, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जर सरकारने नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी जर लावल्या तर लवकरात लवकर आपल्याला या बाबतीतलं रहस्य त्या ठिकाणी कळू शकतं। सुरुवात करत असताना आता दादांचा मुंबई ते बारामतीचा विमान प्रवास थोडक्यात दिलेला आहे। 210 किलोमीटर विमानाचं अंतर त्यांना तिथं कव्हर करायचं होतं। 27 मिनिटं त्यांना त्या ठिकाणी लागणार होती
आणि विमान कुठलं होतं तर VSR ही एक कंपनी ऑपरेटर त्यांचं त्या ठिकाणी ते होतं। लेअरजेट नावाचा एक ब्रँड आहे, बंबार्डियर नावाची एक कंपनी आहे कॅनडाची, पण हे विमान हे अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी बनलं आहे। पुढं आता याबद्दल विमानाबद्दल बोलायचं झालं, बंबार्डियर एरोस्पेस 2010ला हे विमान बनलेलं आहे। लेअरजेट 45 हे विमानाचा टाईप आहे, खूप फास्ट विमान असतं, 51,000 फूट उंचीवर हे विमान त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतं। बाकीचे जर विमानं आपण बघितले त्याच्यामध्ये कुठली असू द्या तर ते विमानं हे 41,000च्या आसपास त्या ठिकाणी असतात। आता हे विमान लेअरजेट 45 असं त्या ठिकाणी दिसतं, त्याचे इंटरनल पार्ट हे मी तुम्हाला इथं दाखवले। अंदाज आहे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही, अंदाजे या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला दादा इथे कुठंतरी त्या ठिकाणी बसले असावे। या सेक्शन मध्ये आपल्या बॅगा नाहीतर अतिरिक्त जो काय आपल्या बरोबर सामान असतं हे सामान या भागामध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं। इथं पेट्रोल म्हणजे ह्या पेट्रोलच्या टाक्या आहेत असं आपल्याला समजायला काय हरकत नाही। बाकी डिटेल जर कोणाला पाहिजे असतं तर हे डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे। आता या VSR कंपनीची माहिती मला आपल्या सर्वांना द्यायची। याच्यामध्ये विजय कुमार सिंग, त्यानंतर सीमा रिमी सिंग हे दोघं याच्यामध्ये पार्टनर आहेत आणि विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे। 2 डिरेक्टर विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग। विजय आणि रोहित हा विजयचा मुलगा आहे। रोहित सिंग बद्दल मी पुढे 2-3 स्लाइड पुढे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती देतो। याच्यामध्ये जर बघितलं तर हे 3 शेअर होल्डर इथं दिसतात, पण या खोलामध्ये जर गेलो विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 27 वेगवेगळे शेअर होल्डर आहेत। ह्याच्यात जर खूप खोलात आपण गेलो तर कोणाची कंपनी आहे, कोण तिथं शेअर होल्डर आहे, विमान कोणाचे हे तिथं आपल्या सर्वांना कळेल, पण याच्या खोलामध्ये तिथं आम्ही जात नाही। त्या पद्धतीची माहिती आमच्यापर्यंत आहे, पण अजून खोलात जाऊन जर उद्या जाऊन लागलं तर ती माहिती आपल्या सर्वांना आम्ही देऊ शकतो। त्यानंतर या कंपनीकडनं या कंपनीचं म्हणजे VSRचं तसं बघितलं तर लेअरजेटच्या बाबतीत त्यांची मोनोपोली आहे या देशामध्ये। सगळ्यात जास्त लेअरजेटचे विमानं जर कोणाकडे असतील तर ते VSR नावाच्या कंपनीकडनं। विजय कुमार सिंग एक छोट्या कंपनीमध्ये काम करायचे, पण नंतर कष्ट केले असतील नाहीतर काय बऱ्याच काय गोष्टी झाल्या असतील, त्यांनी स्वतःची VSR नावाची ही कंपनी तिथं सुरू केलेली आहे। पुढे आता अपघाताच्या दिवसाची टाइमलाईन जर आपण बघितली तर 7:02 तिथं जो क्रू असतो म्हणजे पायलट अटेंडंट हे सगळे तिथं 7:02 तिथं पोहोचले। कॅप्टनली चेक केलं, बारामती एअरपोर्टला तिथं फोन केला असेल, माहिती घेतली असेल, ATCशी बोलणं झालं असेल, बाबा तिथं विजिबिलिटी आहे का असा प्रश्न तिथं केल्यानंतर तिथं ऑल ओके 7:10 सांगण्यात आलं। 7:17 दीपक जाधव विदीप जाधव जे त्यांचे PSO होते दादांचे हे तिथं पोहोचले होते। 7:50 दादा विमानतळाकडे पोहोचले। 7:56 विमान मुंबई विमानतळ रडारच्या संपर्कात आलं की मुंबईच्या ATCला सांगितलं आता आम्ही टेक ऑफ करायला तयार आहे। 8:10 आणि 51 सेकंदला हे टेक ऑफ झालं। तुम्ही म्हणताल या बाजूला काय, या बाजूला काय आहे याची माहिती थोड्या वेळानंतर मी आपल्या सर्वांना देतो, पण ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे। एका ग्रुप चॅटची ही माहिती आहे आणि त्या ग्रुप चॅटवर खूप काही आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे। नाव फक्त दिलंय, पुढचा नंबर तिथं मी दिलेला नाही, पण नंबर सुद्धा तिथं आहे। एका ऍक्च्युअल ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेले आहे। त्या ग्रुप चॅटमध्ये अधिकारी सुद्धा असतात, PA सुद्धा असतात, त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हा सर्वांना देतो। आता विमान 8:22 विमान लोणावळा जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल। 8:25 विमान पुणे शहराजवळ असेल। 8:30 विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल। 8:32 सुपे म्हणून गाव, सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे तिथं असेल। 8:43 ते 8:45 दरम्यान दुर्दैवी घटना, खरंच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली। 9 वाजता दादा गंभीर जखमी आहेत। ऍक्सिडेंट झाला हे आम्हाला कळलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, पण जिवंत आहेत अशी कुठली बातमी आमच्या कानामध्ये यावी, तशी 9 वाजता ती बातमी सुरू होती।
पण 9:45ला पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची, जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं आणि डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं. आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे, हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर आहे नाहीतर ऍप आहे, ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल, जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल. युनिव्हर्सल ऍप आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते. त्याच्यात जर आपण गेला तर ह्याच्यामध्ये हे किती वर्षापूर्वीचं विमान होतं, तर 16 वर्षापूर्वीचं ही सगळी माहिती असते. ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 26ला आणि 25ला हे विमान कुठं गेलं होतं, मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं. म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं. आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं, विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं आहे. वैमानिक अनुभवी होते, हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. अपघात विजिबिलिटी इश्यूमुळे झाल्याची शक्यता आहे, हाही मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आता या आमच्या ताई बारामतीच्या आहेत, त्यांचं काय स्टेटमेंट हे थोडंसं तुम्ही ऐकून घ्यावं. गावाकडून आलो होतं, पूर्ण असा विमानाचा आवाज वेगळाच येत होता नेहमी. म्हणजे यांचं आणि तिथं असणारे बरेच काही हे आहेत की त्यांचं असं मत होतं की रोज तिथं जे पायलटला शिकवलं जातं त्याची विमानं रोज ये जा करत असतात. दादांची विमानं बऱ्याच वेळा आलेली आहेत, मोठ्या मोठ्या व्यावसायिकाची विमानं आलेली, पण हे विमान जेव्हा त्या गावाच्या वरून गेलं होतं, एक तर ते जवळून गेलं होतं आणि त्याचा आवाज थोडा वेगळा आला होता. म्हणजे कदाचित मेंटेनन्सचा हा मुद्दा असू शकतो पुढे. आता हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा. हा व्हिडिओ एका ग्रामपंचायतीचा व्हिडिओ आहे. हे गोल दाखवलंय, तो जे विमान आलं सरळ झालं, ते तिथं टिल झालं आणि दुर्दैवी 11 सेकंदात ते खाली आपल्या सगळ्यांना पडलेला आणि तो स्फोट झालेला त्या ठिकाणी बघायला मिळाला. म्हणजे हा सगळा सीसीटीव्ही फुटेज हा आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि हे झालं, हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं म्हणून आता आपण सर्वजण चर्चा करू शकतोय. हे सीसीटीव्ही फुटेज आलं नसतं तर जसं इतर प्लेन क्रॅश बद्दल नुसतं मोघमच बोललं जातं, तसंच कदाचित या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने बोललं जाऊ शकलं असतं. पण हा सीसीटीव्ही फुटेज आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय पडतात, म्हणजे मालक तर बोलून गेला की काय झालं असावं हे असेल, तर ह्याच्यामध्ये विमान काय बिघाड, म्हणजे ह्याच्यामध्ये काय बिघाड झाला होता ज्याच्यामुळे ते विमान स्टॉल झालं. स्टॉल झालं म्हणजे बंद पडून ते एका बाजूला त्या ठिकाणी वळलं. तर का ते स्टॉल झालं, असं का झालं? मेकॅनिकल फेल्युअर झाला असेल का? त्यानंतर टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले होते का? आपण कधी गाडी घराच्या बाहेर काढत असताना पेट्रोल आहे का, ऑइल आहे का, ह्या बेसिक गोष्टी बघतो. तसं विमान उडत असताना, उडवायच्या आधी त्याच्यामध्ये टेक ऑफ पूर्वी विमानाचं इन्स्पेक्शन एक मेकॅनिकल अधिकारी करत असतो. त्याचं कामच तेवढं असतं की विमान नीट आहे का, सगळ्या केबल लागल्यात का. जसं की लिफ्ट आपल्या घरी असेल नाही तर ऑफिसमध्ये असेल आणि त्याचं इन्स्पेक्शन जर करायचं असेल तर त्या ज्या केबल आहेत त्या नीट आहेत का, बटणं नीट दाबली जातात का, आणि समजा जर लाईट गेली तर लिफ्ट ऑटोमॅटिकली एका फ्लोअरला येऊन थांबते का, हे जे बेसिक लिफ्टमध्ये चेक केले जातात. हे तर 51,000 फीटला उडणारं विमान आहे आणि ह्याचं चेकअप तर करावाच लागतो. हे DGCA सुद्धा सांगितलेलं आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये हे आपल्याला तिथं फॉलो करावं लागतं. त्यामुळे टेक ऑफ पूर्वी याचं काय चेकअप झालं होतं का? चेक करणारे कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पकडावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार. ते आम्ही करू शकत नाही, पण जी कुठली एजन्सी आता सरकारने दिलेली आहे त्या एजन्सीला तिथं असणारे जे कोणी चेक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी तिथं आपल्याला बोलावं लागेल. टेक लॉग हा प्रत्येक विमानाचा टेक लॉग हा केला जातो. टेक लॉग असेल तो जो अधिकारी आहे मेकॅनिकल इन्चार्ज तो सही करतो आणि विमान चालक जे असतात को पायलट आणि मेन पायलट हे त्याच्यावर तिथं सही करतात. टेक लॉग सुद्धा आता आपल्याला शोधायचं आहे. आणि विमान हे जे होतं ते एअरवर्दी होतं का, म्हणजे विमान उडण्याच्या लायकीचं होतं का, असा एक वेगळा रिपोर्ट हा DGCAचा असतो. तो सुद्धा तिथं बघण्याची जरूरत आहे. रुटीन लाईन मेंटेनन्स हा करावा लागतो. एक मेन मेंटेनन्स, इंजिन काढावं लागतं, घालावं लागतं, ऑइल चेक करावं लागतं सगळं. आणि त्यानंतर हा रुटीन मेंटेनन्स, कुठलंही प्रवास झाल्यानंतर ते विमान चेक करावं लागतं, त्याला रुटीन मेंटेनन्स बघावं लागतं. आणि हे अतिशय क्रिटिकल एरिया असतो हा पोलिसांचा विमानाचा. तिथं सगळीकडे CCTV कॅमेरा असतात. तिथं मोठ्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचे विमानं ठेवलेली असतात
आणि तिथं सगळीकडे हँगरच्या बाहेर आणि हँगरच्या आत सीसीटीव्ही कॅमेरा त्या ठिकाणी असतात. त्यामुळे ते सीसीटीव्ही कॅमेरा कुठे आहेत, कसे आहेत, कोण मेंटेन करत होतं, खरंच विमानाला कुणी हात लावला होता का, चेकिंग झालं होतं का, हे सगळं तिथं बघण्याची आपल्या सर्वांना जरूरत आहे. आणि विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स हा कधी केला, कसा केला, काय केला, त्याला विमान कंपनीली सुद्धा शेड्यूल दिला असतं आणि त्या शेड्यूल प्रमाणेच आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो. ते झालं होतं का, त्याचा रिपोर्ट कुठे. आणि हे रिपोर्ट का मागतोय, कारण का हे जे VSR कंपनी आहे त्या VSR कंपनीमध्ये अनेक एक्स DGCIचे लोक काम करतात, नाही तर त्यांचे कन्सल्टंट आहेत. त्यामुळे आम्हाला भीती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही, फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत. बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाही तर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही. आणि असंच जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं. हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात. त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील. आता ह्याच्यामध्ये या कंपनीचा इतिहास आपण तिथं बघू. तुम्हाला आठवत असेल 2023ला एक ऍक्सिडेंट झाला होता. ते कुठलं विमान होतं, लेअर जेटचं विमान होतं. बघा इथं आता ते विमान तुम्हाला क्लिअरली दिसेल नाही दिसेल माहित नाही, हे पडलं, हे घसरत गेलं, पाऊस तिथं पडत होता, स्पीड खूप होतं, विमानचा टाईप लेअर जेटचाच होता. आता काही लोक लगेच टीव्हीवर बोलायला लागले होते की अरे बारामतीचं जे विमान आहे त्या ILS सिस्टम नाहीये, असं बरेच रिसर्च अभ्यासू लोक म्हणायला लागले. बरोबर आहे, पण त्याच विमानतळावर बऱ्याच वेळा अनेक वेळा मोठे इंडस्ट्रियल्स पासून सगळे तिथं उतरलेले आहेत ILS सिस्टम नसताना. आणि ILS सिस्टम बद्दल आपण चर्चा करतोय तर हा ऍक्सिडेंट जिथं झाला मुंबईला, तिथं तर हायली ऍडव्हान्स सिस्टम आहे, ILS सिस्टम सुद्धा आहे, तरी सुद्धा हा अपघात झाला कसा. त्यामुळे फक्त ILS सिस्टम बारामतीला नाही म्हणून ते ढकलून त्या ठिकाणी चालणार नाही. आता हा ऍक्सिडेंट झाला, कसा झाला, काय झाला, व्हिजिबिलिटी वर ढकलून मोकळे झाले विमानाचे, अजून पाऊस होता, हे होतं. मग ILS सिस्टम असताना पाऊस होताना सुद्धा बाकी विमानं लँड होऊ शकत होते. मग आमच्या VSR या कंपनीचं लेअर जेटचं विमान का लँड होऊ शकलं नाही आणि का घसरत गेलं, याचा अभ्यास कुठं ना कुठं त्या ठिकाणी करावा लागेल. 2023चा हा विषय. मग आतापर्यंत रिपोर्ट आला असेल, आतापर्यंत एन्क्वायरी क्लिअर झाली असेल, तो रिपोर्ट मीडियाकडे आला असेल, तो रिपोर्ट कंपनीली जे लोक आत होते, ज्या कंपनीली ते भाड्यावर घेतलं होतं त्या लोकांना दिला असेल, अशी अपेक्षा आपण करू. कारण 2 वर्ष एवढा मोठा अपघात होऊन हे कुठेही रिपोर्ट कुणी दाबू शकत नाही. बघूया काय झालं पुढं. दुर्दैव असं 2023ला हा अपघात झाला, पण आतापर्यंत त्याचा रिपोर्ट आलेला नाही. अजितदादांचा दुर्दैवी ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या बातम्या जेव्हा अख्ख्या देशामध्ये तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या, तेव्हा कुठेतरी DGCAला तिथं जाग आली आणि फायनल रिपोर्ट सून इन सप्टेंबर 2023 मुंबई लेअर जेट असं सांगण्यात आलं. म्हणजे कुठेतरी VSRचा एक होल्ड आहे DGCAवर, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. म्हणून एवढा मोठा रिपोर्ट होऊन त्या ठिकाणी तो दाबण्यात आला. मग का हा रिपोर्ट दाबण्यात आला? हा रिपोर्ट जर आतापर्यंत आला असता, तो जर सरकारपर्यंत पोहोचला असता, तर मग काही गोष्टींमध्ये बदल होऊ शकले असते. आणि मग आज आपले अजितदादा, माझे काका, हे आज आपल्या सर्वांमध्ये इथं असू शकले असते. पण हा रिपोर्ट न झाला, न त्याच्यावर चेक झालं, कसं घडलं याचा कुठेही अभ्यास त्या ठिकाणी झाला नाही. हा रिपोर्ट आजपर्यंत दाबला असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. बरं ठीक आहे, भारताने हा रिपोर्ट दाबला. मग आता इंटरनॅशनल लेवलला काय झालं ह्याचा अभ्यास तुम्ही बघूया. EASA युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी, ह्यातले काही विमान आहेत, लेगेसी आहे, ग्लोबल आहे, जे विमानं दुबईला पण पोहोचू शकतात, लंडनला सुद्धा पोहोचू शकतात, एवढी मोठी विमान आहेत. तुम्ही बघितलं असेल जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये एक फार मोठे क्रिकेटर हे आले होते, एक फार मोठं विमान घेऊन तिथे मी गेलो होतो आणि ते विमान हे लंडनला सुद्धा लँड होतं आणि ते कोणाचं होतं, ते VSRचं होतं. मग हे विमान लंडनला तिथं पोहोचत असेल, नाही तर युरोपमध्ये तिथं जात असेल, जेव्हा ही घटना भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये घडली 2023ची, त्याची दखल युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने घेतली आणि एजन्सीने VSRला विचारलं, अरे बाबा तुला TCO थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणून आम्ही परवानगी दिलेली आहे, तुम्ही आमच्याकडे लँड होऊ शकता, पण ही घटना घडली कशी याचा रिपोर्ट आम्हाला तू दे, सेफ्टी तू करतो काय करतो कशा, या बाबतीत आम्हाला थोडी तरी माहिती दे. दुर्दैवाने आतापर्यंत ती माहिती ही या मोठ्या एजन्सीला, या VSR कंपनीला दिलेली नाही. तिथे सुद्धा हे दाबण्यात आलं.
आणि कुठंतरी काहीतरी गोष्ट लपवण्यात आली आणि त्यांनी सांगितलं लेवल 1 ची त्रुटी असल्याच्या कारणाने EASA कडून VSRचा परवाना रद्द झाला. लेवल 1 म्हणजे काय? सगळ्यात बेसिक सेफ्टी ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतो, विमान पडू शकतं, माणूस जाऊ शकतो, याला लेवल 1 ची सेफ्टी त्याच्यामध्ये म्हणतात आणि ते तिथं झालं. आता देर इज मेजर नॉन कम्प्लायन्स, त्याने हे डायरेक्ट सिरियस रिस्क टू फ्लाईट सेफ्टी इमिडिएट करेक्टिव्ह ऍक्शन रिक्वायर्ड, त्याशिवाय आम्ही उडून देणार नाही असं युरोपियन एजन्सीने सांगितलं. आणि त्यांनी काय केलं? सस्पेंडेड ऑपरेशन, ग्राउंडेड एअरक्राफ्ट, सगळे अप्रुव्हल्स आणि सर्टिफिकेट काढून टाकले. सगळा मेंटेनन्स आणि त्याच्या फ्लाईट ऍक्टिव्हिटीज त्या युरोपमध्ये होत्या सगळ्या बंद करून टाकल्या. आता हे जर युरोपची कंपनी करू शकते, हे महाराष्ट्रात घडलं, देशात घडलं, तरी VSR अजूनपर्यंत का विमानं उडवते असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे. माझे काका गेले, आपले दादा त्याच्यात गेले, पण आज VSRच्या माध्यमातून सीएमांची फ्लाईट तिथे घेतल्या जातात, सगळ्या मंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात, तिथं दुसरे उपमुख्यमंत्र्यांच्या फ्लाईट घेतल्या जातात. त्यांच्या सेफ्टीबद्दल तर आपण विचार केला पाहिजे. एक नेता आमचा गेला, पण बाकी नेत्यांचं काय? मग ह्या VSRला अजूनपर्यंत का परवानगी दिली जाते? त्यांचा एवढा होल्ड की अजितदादांचा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्यांना तिथं थांबवलं जात नाही. ESA सारख्या मोठ्या एजन्सीली त्यांचा रद्द परवाना करून सुद्धा त्यांना तिथं परवानगी दिली जाते. तर एवढं फेवर VSRला का केलं जातं असं आमचं मत आहे. मग आम्ही काय केलं? एक्स पायलट, जे पायलट VSR कंपनीमध्ये काम करत होते, जे इंजिनियर VSR कंपनीमध्ये काम करत होते, DGCAचे एक्स अधिकारी जे VSRला ओळखून होते, या सर्व लोकांची चर्चा केल्यानंतर तुमच्यातले काही अभ्यासू आणि रिसर्च करणारे पत्रकार सुद्धा अशा लोकांना भेटल्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या. फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन, 12 तास गॅप लागतो. जर मी पायलट असेल आणि मी जर उडवलं असेल तर 12 तासानंतरच फ्लाईट उडू शकतो. पण ही कंपनी VSR कंपनी हे जे रिपोर्ट असतात FDTL हे मॅन्युपुलेट करतात. म्हणजे फक्त आकड्याचा खेळ त्या ठिकाणी केला जातो आणि 6 तासापूर्वी सुद्धा जर एखादा पायलट आला असेल तर त्याचा कदाचित इन्सेंटिव्ह दिलं जातं, नाही तर तुला नोकरीवरनं काढतो असं सांगितलं जातं आणि लगेचच त्याला तिथं विमानात बसवलं जातं. त्यानंतर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंग, म्हणजे एक असतो ब्लॅक बॉक्स. ब्लॅक बॉक्समध्ये फक्त आवाज स्टोअर होतो असं नाही, आवाजाबरोबर ते जे इक्विपमेंट्स आहे ते कसे बिहेव करत होते, कुठं काय एक्सेलरेशन होतं, स्पीड काय होतं, आपली पोझिशन काय होती, कुठला काटा कुठं होता, हे सगळं ब्लॅक बॉक्समध्ये तिथं येतं. पण नॉर्मली जर आपल्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे साधे रेकॉर्डर असतात, त्यात कॉकपिटमध्ये काय झालं, संभाषण काय झालं याची माहिती आपल्याला देता येते. VSR मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सिस्टम हे बंद ठेवलं जातं. त्यानंतर चेकलिस्ट टेकलॉग हा मेंटेन नीट केला जात नाही, तर मॅन्युपुलेट केला जातो. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP त्यांचं कुठेही नाही. आणि कॉस्ट कटिंगमध्ये हे महाशय, ही कंपनी अतिशय माहिर आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्समध्ये कमतरता दाखवणं, नाही तर कुठलंही विमान, नाही तर हेलिकॉप्टर घ्या, ते हेलिकॉप्टर जर आपल्याला उडवायचं असेल तर त्याच्यामध्ये तास दिले जातात. 2200 तास ब्रँड टू ब्रँड, नाही तर 2500 तास. ते झाल्यानंतर इंजिन चांगलं असलं काही नसलं तर पूर्ण इंजिन 6 कोटी रुपयाचं एखाद्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरचं आपल्याला बदलावंच लागतं. तसं इथे असतं. पण या कंपनीकडनं तिथं टायमिंग हे कुठेतरी चेंज केले जातात, मॅन्युपुलेट केले जातात आणि त्यामुळेच कुठेतरी ही घटना घडतात असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. आता गो अराउंड, आता अजितदादांना घेऊन हे विमान फ्लाय करत होतं VVIP, म्हणजे ज्यांना झेड सिक्युरिटी, Z+ सिक्युरिटी आहे, अशा व्यक्तीला हे विमान घेऊन चाललं होतं. विमान उडत असताना जर तिथं व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल नसेल तरी त्या पायलटला 2 स्टेशन द्यावं लागतात. एक जिथं चाललाय तिथं आणि बॅकअप एअरपोर्ट तुम्हाला सांगावं लागतं. कदाचित ह्यांनी मुंबई ते एअरपोर्ट दिलं असेल, नाही तर हैदराबाद तिथं दिलं असेल. आता तिथं गो अराउंड करत असताना एकदा ट्राय केला, दुसऱ्यांदा कदाचित त्यांना ते दिसलं नसावं. त्यांनी सांगितलं हो दिसलं, पण दिसलं नसावं, तर तिसऱ्यांदा राऊंड घ्यायला पाहिजे होता. पण ह्यांनी तो घेतला नाही. दुर्दैवाने सेकंड अटेम्प्टलाच त्यांनी तो प्रयत्न केला. जी घटना घडली ती घडली. आणि दुसरं कसं असतं, ह्यांना पुढे कुठे जायचं होतं, अजित काकांना घेऊन हे कुठं जाणार होते, बारामतीला जाणार होते. आणि बारामतीवरनं हे कुठं जाणार होते, शमशाबाद ते पटना. तिथं कोणतरी व्यक्तीला तिथं घेऊन जाणार. म्हणजे ह्यांना घाई होती, नाही बाबा जायचंच आहे, नाही तर 10 लाख रुपये आपलं जे भाडं आहे ते त्याच्यामध्ये बुडू शकतं. आपण पुण्याला गेलो तर हे भाडं आपण बारामतीला पोहोचू शकलो नाही, तेही पैसे आपल्याला मिळणार नाही. म्हणून कुठंतरी या कंपनीकडनं या पायलटवर प्रेशर होतं असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. आता दुसरं स्टॉल वॉर्निंग सिस्टम, म्हणजे याच्यामध्ये
एखादं विमान स्टॉल होण्यापूर्वी आपल्याला एक अंदाज येतो, काही ती गडबड त्याच्यामध्ये होते. हे विमान स्मार्ट विमान असतं आणि ह्याच्यातली ही जी काय स्टॉल वॉर्निंग सिस्टम आहे, आमचा प्रॉपर इंटेल आहे. आमचं काही लोकांशी तिथं बोलणं झालंय, फक्त त्यांनी सांगितलं आमचं कृपा करून तुम्ही नाव नका सांगू, आमच्या नोकऱ्या तिथे जातील. त्यांची चर्चा अशी, जे विमान अजित काकांना घेऊन तिथं ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये ही जी स्टॉल वॉर्निंग सिस्टम ती बंद होती. ती बंद असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला आधीच कळल्या नाही आणि त्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली असावी असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. आणि हेवी बेस मेंटेनन्स केलं कुणी ह्याच्यासाठी आम्ही हे पुरावे त्या ठिकाणी मागतोय. पीटीटी पुश टू टॉक म्हणजे तुमची वॉकी टॉकी असते, आपण बटन दाबतो, आपण बोलतो, पलीकडचं ऐकतो, तसं विमानामध्ये पीटीटी असतं. हे पीटीटी जेव्हा चालू होतं तेव्हा कॉकपिटमध्ये बटन दाबल्यानंतर जे जे काय चालू असतं, जसं की आता मी पोहोचतोय, आता लँड होतोय, मी पुढे तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट दाखवेल, तर ते सगळं कळतं. तर जेव्हा मेन पायलट हा जर कपूर असेल तर पाठक ज्या पायलट होत्या ह्या को पायलट होत्या. को पायलट जनरली ते इंटरॅक्शन करतात एटीसीची. तेव्हा ती पीटीटी त्यांनी दाबलं होतं, तेव्हा त्या वातावरणामध्ये ते जेव्हा शेवटचं वाक्य ओ शिट होतं तेव्हा सुद्धा त्याच्या आधी सुद्धा त्या विमानामध्ये कुठंच ही वॉर्निंग सिस्टीमचा आवाज येत नव्हता. पीटीटी दाबून सुद्धा शुकशुकाट होता, म्हणजे ही सिस्टम तिथं बंद होती असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि त्यासाठी जे एटीसीचं रेकॉर्डिंग आहे ते तुम्ही चेक केलं, पीटीटी दाबल्यानंतर त्याच्यामध्ये कुठेही ते वॉर्निंग तिथं आल्या नाहीत. आणि ब्लॅक बॉक्स जेव्हा रिकव्हर केला जाईल त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी या बाबतीतला कळतील. आता दुसरा विषय असा आहे की हा व्हिडिओ तुम्ही ऐका, मग तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगतो. आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला सुद्धा टेकायची काही लोकांना शक्यता. आता हे त्याच्यावेळी आमच्या गावातनं उतरताना आमच्या गावात एक मंदिर आहे, त्या मंदिर 51,000 फीटला ते उडतं आणि जेव्हा तुम्ही त्या एअरपोर्टच्या जवळ येत असता आणि फारच जमिनीच्या जवळ आल्यानंतर ही सिस्टम तुम्हाला वॉर्निंग देते. जेव्हा तुम्ही एखादा हिंदीचा पिक्चर नाही तर इंग्लिशचा पिक्चर बघितला असेल तेव्हा तिथं तुम्हाला जाणवत असेल एक आवाज ते विमान देत असतं की वॉर्निंग अप्रोचिंग लँड, वॉर्निंग अप्रोचिंग लँड, अशा प्रकारची ही सिस्टम त्याच्यामध्ये असते. आणि दुर्दैव असं आमचं असं मत आहे की मंदिराच्या जर जवळ गेला असेल तरी पीटीटी चालू असताना हा आवाज तिथं आपल्याला कुठंही ऐकायला मिळालेला नाही. आणि हे सगळं संभाषण हे एटीसी वर त्या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. ते रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं, आमच्याकडे त्याचा एक प्रिंट आहे आणि ती प्रिंट हे सरकारला सुद्धा त्या ठिकाणी दिली गेली आहे. ते पुरावा आमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये कुठंच. आणि आम्ही जेव्हा काही लोकांशी बोललो तेव्हा त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला कळालं की अशा पद्धतीने आम्हाला कुठंच काही हे ऐकू आलं नाही. त्यामुळे ही जी सिस्टम आहे ती सुद्धा बंद होती, आता खराब झाली होती. आता ह्याच्यामध्ये व्हीएसआर संदर्भातले काय प्रश्न की हेवी बेस मेंटेनन्स हा कुठं केला जातो हे आपल्याला माहिती घ्यावं लागेल. या देशामध्ये 2च एमआरओ आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या एमआरओची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे. पण हे एमआरओ आहे. पण ह्या कंपनीकडे एक वेगळा एमआरओ होतो असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते. मग त्यांच्याकडे एक्सपर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे. मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे. तसंच एमआरओ जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत? जे लोक या व्हीएसआर कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते, कुणी ते सह्या केल्या, रमेश नावाचा माणूस कोण आहे, त्याचा काय अनुभव आहे, तो मेंटेनन्सचा त्याला का प्रमुख केलं, त्याला तुम्ही एन्क्वायरीसाठी घेतलं का तो गायब झालाय, हे सगळे प्रश्न आपल्याला तिथं पडू शकतात. एन्क्वायरी कुठंच नाही चालली म्हणून आम्हाला आमच्या लेवलला माझ्या काकासाठी, आमच्या दादासाठी या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर सरकारने जर केल्या नाही तर मग आपल्याला खरं रहस्य काय हे त्या ठिकाणी तिथं कळणार नाही. त्यामुळे हेवी बेस मेंटेनन्स कुठं केला जातो हे सुद्धा बघितलं पाहिजे. आणि डीजीसीए मधील काही माजी अधिकारी हे या कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे एक होल्ड आहे या कंपनीचा असं आमचं मत आहे. पुढे घ्या. आता व्हीएसआर संदर्भात गंभीर बाबी आणि बारामती अपघातात आलेला, आता याच्यामध्ये व्हीएसआरची एक सवय आहे जी आम्हाला कळली, आणि हे जोपर्यंत सीसीटीव्ही आपण बघणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तर हे लोक काय करायचे नाही तर करतात, तर हे कॅन असतात विमानाचे. जसं दादा ज्या विमानामध्ये बसलेले, मागे मी म्हणलो होतो बॅग ठेवायची जागा, आणि दादा खूप जास्त लांब जाणार नव्हते, त्यामुळे ह्यांना एक सवय
त्यांच्याच एका अधिकाऱ्याने आणि पायलटली मला सांगितलंय आम्ही कॅन एक्स्ट्रा इलिगल आहे, DGCA अलाव करत नाही. आम्ही एक्स्ट्रा कॅन 50-50 लिटरचे हे 8 ठेवत असायचो. म्हणजे जिथं कुठं लँड होईल तिथे एखादा छोटासा टँकर आणून पैसे देण्यापेक्षा तेच जर आम्ही पेट्रोल ओतलं तर आम्ही सेफ राहू शकतो, असं एका माझी पायलटली ज्यांनी VSR मध्ये काम केलं असं आम्हाला तिथं सांगितलंय. त्यामुळे जिथं कुठं गेल्या वर्षभरात VSR ची विमानं उतरली तिथला CCTV कॅमेरा टेक ऑफच्या आधी आणि मेंटेनन्सच्या आधी हा बघितलाच पाहिजे आणि ह्या गोष्टी खऱ्यात का हे कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि जर हे खरं असेल तर विमानामध्ये जर पेट्रोल इलिगली एका कॅनमध्ये ठेवलं तर ते विमानासाठी बॉम्ब सारखंच असतं असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आणि एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही पूर्वीच्या दादांचे व्हिडिओज तिथं बघितले असतील, त्या व्हिडिओजमध्ये दादा प्लॅस्टिकची बॉटल घेऊन तिथं काही गोष्टी करताना बघितलं असेल. पाणी पिताना प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल. आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं. ही गोष्ट कदाचित दादांच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लॅस्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही. म्हणून तुमचे नजीकच्या काळामधले काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लॅस्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले असाही प्रश्न पडतो. जेव्हा माझ्या एका मित्राली हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो दादा माझ्या मित्राला एक हेलिकॉप्टर घेतलंय. म्हणलं चांगला आहे, तो तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे. मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको. आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे. आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहीत नाही. दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे म्हणजे मला ते वापरता येईल. हे का ते काय बोलत होते कसं काय, शेवटी आत्ता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत, जात आहेत. त्यामुळे काचेच्या बाटलीपासून फार विमान स्वतःचं त्या ठिकाणी असावं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये का होत्या हे आज तरी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारता येणार नाही. फक्त एवढंच आहे, माझा काका, आमचे नेते, आमचे दादा आज आमच्या सर्वांच्या मध्ये नाही आहेत. पण ते का नाहीत, कशामुळे झालं, कुणी केलं, जर केलं असेल तर कसं घडलं, का केलं गेलं याची माहिती मला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. कारण का आम्ही आमच्या दादाला, आमच्या काकाला आम्ही मिस करतो. आणि नक्कीच मी एक तुम्हाला सांगतो, जर अशा पद्धतीने आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर सत्यमेव जयते, आपल्याला विजय या रिसर्चच्या बाबतीत त्या नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.